नेवासा फाटा परिसरातील 3 हॉटेल आणि लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक देहविक्री व्यवसायावर शेवगाव आणि नेवासा पोलिसांच्या संयुक्त पथकानं मोठी कारवाई करत वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या कारवाईत हॉटेल मालक, मॅनेजर, ग्राहकांसह एकूण 10 जणांविरोधात स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी पीडित महिलांची सुटका करून आरोपींना ताब्यात घेतलाय। माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांना नेवासा फाटा परिसरातील तिरंगा लॉज, मित्रप्रेम हॉटेल आणि नामगंगा लॉज येथे महिलांकडून कुंटनखाना चालवला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहक तयार करून प्रत्येकी 500 रुपयांच्या नोटा देत संबंधित ठिकाणी पाठवलं। ठरलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी तिन्ही ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले। छाप्यात हॉटेल मालक आणि मॅनेजर हे आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशाचं आमिष दाखवून त्यांच्याकडून बळजबरीने देहविक्री करून घेत असल्याचं उघड झालं। घटनास्थळावरून डमी ग्राहकांना दिलेल्या नोटा तसेच इतर आक्षेपार्ह साहित्य पोलिसांनी जप्त केलंय। कारवाई दरम्यान अडकलेल्या पीडित महिलांची सुटका करून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी नेवासा पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलंय। आरोपींची नावं: तिरंगा हॉटेलमध्ये सापडलेले आरोपी प्रकाश शेंडगे, हॉटेल मालक, राहणार नेवासा खुर्द; इक्बाल अबुल मंडाल, मॅनेजर, राहणार कल्याण, जिल्हा ठाणे; मित्रप्रेम हॉटेल सचिन कोळेकर, हॉटेल मालक आणि राहणार नेवासा; सुरेश बन्सी कांबळे, मॅनेजर, राहणार मुकिंदपूर, तालुका नेवासा; नामगंगा हॉटेल अजय कोळेकर, हॉटेल मालक अजित सुभाष बर्डे, मॅनेजर, मुक्तापूर, तालुका नेवासा। देहविक्री व्यवसायाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी खालील ग्राहकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले। अमोल एकनाथ पारके, राहणार वायगाव, तालुका गंगापूर; दीपक बाबासाहेब शिंदे, राहणार वडाळा, तालुका नेवासा; सोमनाथ रघुनाथ आहेर, राहणार वडाळा, तालुका नेवासा; दीपक रघुनाथ वांदेकर, राहणार बेलापूर, तालुका नेवासा। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 143 तसंच PITA कायद्याच्या अंतर्गत 3, 4, 5, 7 आणि 8 या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक सागर ढिकले, सपोनी रामहरी खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील यांच्यासह मोठ्या पोलीस फौज फाट्यानं केली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक सागर ढिकले करणार आहेत। ब्युरो रिपोर्ट 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामणे, अहिल्यानगर।